कारवाईमध्ये विलंब का होतोय असे प्रश्न उपस्थित होतात। माझाने काही सवाल उपस्थित केलेले आहेत, यावर एक नजर टाकूया। पहिला प्रश्न आहे, चिमुकलीच्या आईवडिलांना धमकावणारे तपास अधिकारी सुनील थोपटेंची चौकशी का नको? तपासात कच्चे दुवे ठेवणाऱ्या पोलिसांवरती कारवाई का नको? तक्रार केल्यानंतरही गुन्हा दाखल करायला 12 तास का लागले? पाळणाघर चालवणाऱ्या प्रियंका निकमला पोलिसांनी का सोडून दिलं? मुलीला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे, तरीही किरकोळ स्वरूपाचे गुन्हे दाखल का करण्यात आले? असे एक ना अनेक प्रश्न यामुळे उपस्थित होतात। प्रियंका निकमला वाचवण्यासाठी पोलिसांनी गुन्ह्याची किरकोळ कलम लावली आहेत का, हा स्वाभाविक प्रश्नही आहे। चिमुकलीला मारत असताना इतर मुलांना काही औषध देऊन बेशुद्ध अवस्थेत ठेवण्यात आलेला आहे का, हा प्रश्नही या व्हिडिओ नंतर समोर येतोय।